नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट. भारतीय बौद्ध महासभा, समाज जागृती आणि आदर्श समाजनिर्मितीचा दृढ संकल्प. माळेगाव गोंड येथे 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचा उत्साहात समारोप. नांदुरा, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी माळेगाव गोंड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी शोषित, वंचित आणि पीडित समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा देत सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला. समाज जागृती आणि आदर्श समाजनिर्मितीच्या उद्देशाने त्यांनी 1954 साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. आजही त्या संस्थेच्या माध्यमातून देशातील 25 राज्यांत विविध उपक्रम आणि 24 प्रकारची शिबिरे राबवली जात असून त्यामधील श्रामणेर शिबिर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचा दृढ विश्वास महासभेचे केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे यांनी व्यक्त केला. ते तालुक्यातील माळेगाव गोंड येथे आयोजित 10 दिवसीय श्रामणेर शिबिराच्या समारोपी सत्रात मार्गदर्शन करत होते. त्यांनी सांगितले की बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून तो समता, बंधुता आणि करुणेवर आधारित जीवनपद्धती आहे. श्रामणेर शिबिरातून तरुण पिढीमध्ये नैतिकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. मंगल मैत्री फेरीने वातावरण झाले धम्ममय. समारोपाच्या दिवशी सकाळी 7 वाजता गावातून मंगल मैत्री फेरी काढण्यात आली. ग्रामस्थांनी विनम्रपणे भिक्खू संघाला अभिवादन करत धम्ममय वातावरणाची अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिबिराचे उपाध्याय भंते स्वरानंद यांनी त्रिशरण व पंचशील देऊन केली. मान्यवरांचे मार्गदर्शन. समारोपी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष के. शेगोकार, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतील संस्कार सचिव डॉक्टर रवींद्र गवई, राज्य संघटक भीमराव तायडे तसेच महिला जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना श्रामणेर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. धम्मपीठावर धम्मपाल वाघ, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, मलकापूर तालुका अध्यक्ष जी.एन. इंगळे आणि खामगाव तालुका अध्यक्ष विनेश इंगळे यांची उपस्थिती होती. 39 शिबिरार्थींचा सहभाग. तालुका अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी 18 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष संस्कार दिलीप मेढे यांनी केले. तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष संस्कार निरंजन तायडे यांनी केले. या भव्य शिबिरात एकूण 39 शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. जिल्हा व राज्य कार्यकारिणीने या यशस्वी उपक्रमाबद्दल तालुका अध्यक्ष संजय सपकाळ आणि तालुका कार्यकारिणीचे मुक्तकंठाने कौतुक केले. सर्व संघटनांचे सहकार्य. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदुरा, विशाखा महिला मंडळ, भीमशक्ती नवयुवक मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा माळेगाव गोंड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या 10 दिवसीय श्रामणेर शिबिरातून बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांची बीजे तरुणांच्या मनात रुजवली गेली असून हा उपक्रम समाज परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल ठरत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रथमतः आपण प्रणाम करतो. संस्थेच्या द्वितीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांना, संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष हरीश रावलियाजी सस्ने जय भीम करतो. विपश्यनेची 3 शिबिरं केलेली आहेत.
आणि त्या शिबिरामध्ये तब्बल 8 ते 10 तासापर्यंत ध्यान आहे, हे लक्षात घ्या. आणि या शिबिरामध्ये फक्त 30 मिनिटाचं ध्यान. तुम्ही कल्पना करा, बुद्धाचा धम्म ध्यानावरती आधारित आहे. बुद्धाने बोधी प्राप्त केली ध्यानावरती आणि वयांच्या 80व्या वर्षापर्यंत बुद्धाने ध्यान केलं. वयाच्या 80व्या वर्षी आपण बाबासाहेबांनी 69 वर्ष झाली दीक्षा देऊन आपल्याला ध्यान माहिती नाही. आणि मला हे सांगा, ज्याला ध्यान करणं, जो ध्यान नाही करू शकत तो ध्यानावर असू शकत नाही. हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. आता बऱ्याच ठिकाणी आपण प्रबोधन ऐकतो आणि त्या प्रबोधनामध्ये काय सांगितलं जाते की भारतीय बौद्ध महासभा ही माणसं घडवण्याचा कारखाना आहे, असं सांगलं जाते. लोकांना असं वाटत असेल की हे किती चुद्या बनवतात, कारण माणूस कसा काय घडू शकते भारतीय बौद्ध महासभा इतका चांगला. माझा दावा आहे आणि मी ही गोष्ट तर म्हणजे मान्यच करतो आणि तुम्हालाही हे मान्य करावे लागेल की मी हे काही कपोकल्पित बोलत नाही. मी आज जागेवरून उठलो आणि इथं तुमच्या समोर उभा आहे. हे कशातून, हेच वस्त्र तुमच्या समोर घालूनच मी हे शिबिर पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून मी ही गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करतो. आणि ज्यांना कोणाला याच्याबद्दल जर कधी तीळ मात्र शंका असेल तर त्याने जसं शिबिरामध्ये जी काही रूल अँड रेग्युलेशन आहेत त्याच्यानुसार जर त्यानं शिबिर केलं तर तो एक आदर्श पुरुष झाल्याशिवाय राहणार नाही. ही मात्र मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. मी 10 दिवसामध्ये इतकं कमी बोललो की खूपच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आता बऱ्याचशा गावाला आम्ही भेटी दिल्या, भोजन घेतलं आणि जे आपले शिक्षक आहेत 40 वर्षाचा अनुभव आहे हो. या काही यातले जे शिबिरार्थी असतील त्याचं वयही नाही काही त्या एवढं अनुभवाचं, इतका त्याचा दीर्घ अनुभव आहे. किती ज्ञान असेल सखोल हे तुम्ही लक्षात ठेवा. 2, 4, 5 युट्यूब वरती त्यांचे प्रवचन आहेत विविध विषयावरती. असे शिक्षक म्हणजे आज मी ते सांगतात म्हणे की जे आपलं चैत्यभूमीचं विद्यापीठ आहे जिथून आपला हा कार्यक्रम कंडक्ट करतात त्याचे कुलगुरू आहे म्हणे. आणि अशा माणसाच्या नेतृत्वाखाली जर माणूस घडला तर तो खरोखरच म्हणजे जे वाक्य आहे की माणसं घडवण्याचा कारखाना, ते वाक्य मात्र 100% खरं ठरल्याशिवाय राहत नाही. हे मी तुम्हाला म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो. माझी सर्वांना विनंती आहे का इथं जे बसलेले बिचारे आहेत माझे सामान्य संघातील सदस्य, यांनाही माझी विनंती आहे, ज्या ज्या लोकांना हे कळलं असं तर त्यांनी मात्र प्रामाणिकपणे, आता ही तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत हे तर का त्याच्याकरता प्रयत्न करतील, पण तुम्ही मात्र त्याच पद्धतीने जे काही आपलं शिबिरामध्ये सांगितलं त्याच्यानुसार तुम्ही मात्र कार्य करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला सर्वांना काय करायचं आहे तर आचरण करणं महत्वाचं आहे. कारण बुद्धाचा धम्म हा कथाकथनावर आधारित नाही, कपोकल्पित गोष्टीवर आधारित नाही. आणि जे काही करायचं आहे ते आपल्याला
करायचं आहे आणि त्याचं फळ घ्यायचं आहे. त्याच्याकरता आचरण आणि आपल्याला किमान काय करायचं आहे तो पंचशील. आता हे जे आम्ही जे लोक आहेत त्यांनी काय काय किती चांगलं करता येईल ते तर त्यांनी करायला पाहिजे. मी म्हणजे मला असं वाटलं की हे बरेचसे लोक बोलतील, पण मला एकटा संगणक म्हणूनच इथं जे काही यांनी संधी दिली त्याबद्दल मी तर खरं म्हणजे यांचं सर्वांचं कौतुक करतो, आभारही मानतो. आणि अजून महत्वाची गोष्ट सांगतो का कांबळे साहेबांनी जे सांगितलं का एक माणूस, चांगला माणूस इथं बसलेला आहे आणि तू काहीतरी करू शकते. आणि माझ्या इतक्या अनुभवावर बौद्ध सांगितलं तुम्ही कुठे शांती स्वरूप बौद्ध एक मोठे प्रख्यात साहित्यिक, जागतिक लेवलचे साहित्यिक, त्यांचे विद्यार्थी म्हणून म्हणजे संघामध्ये त्यांच्यासमोर बसलेले व्यक्ती. तसाच मी एक छोटासा संघाचा सदस्य म्हणून त्यांच्यासमोर प्रशिक्षण घेतलं. आता खरं तर म्हणजे एवढ्या साऱ्या पांढरे केस झालेला माणूस आता मी अनुभव घेतला आणि ते नंतर आता तुमच्या समोर मांडणार आहे. तसं बाकीच्या गोष्टी तर मी आतापर्यंत मांडतच आलो आणि यापुढेही मांडणारच आहे. कारण लोक जरी म्हणत असले की खातो तो घास आणि घेतो तो श्वास, कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. पण ओठात आणि पोटात असं काही म्हणतात, हे भरपूर आपल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे की खरंच आपण ह्या वाक्याची कितपत प्रामाणिक आहोत. ही वेळ आलेली आहे. सरांनी जे सांगितलं का अशा प्रकारे हा व्यक्ती बसलेला आहे आणि मी त्यांना पूर्णतः आश्वस्त करतो की तुमच्या शब्दाला मी मान दिल्याशिवाय आणि तुमच्या कल्पनेतला उपक्रम मी राबवून दाखवीन आणि ह्या गावाचंही नाव हे मात्र नक्कीच चमकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो. बरेचसे वक्ते बोलायचे आहेत आणि माझंही आता भावनेच्या घरात भरपूर काही बोलणं झालेलं आहे. अर्थात मला अजूनही खूप काही मांडता आलं असतं, खूप काही तुमच्याशी संवाद साधता आला असता, पण आता काही इतके म्हणजे सर्व ह्या गोष्टी एकाच दिवशी झाल्या पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की मी जे काही कांबळे साहेबांकडून घेतलं त्याचं फलित, त्याच्यानुसार मी काय काय करू शकतो एवढं मात्र मी माझ्या कृतीतून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.